म्हणून मग मी विचार करत होते की आपण व्हिडिओ करणंच बंद करावं. हे मोठं मशीन आलेलं आहे स्लॅब टाकायला, सकाळी सकाळी आलेलं आहे आणि इथे कच पण टाकलेली आहे. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला, सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि आमचं स्लॅब टाकायचं काम आता चालू होईल थोड्या वेळाने. आणि आज मला खूप असं एकटं वाटतंय कारण पूजा नाही, बाळ नाही, रूममध्ये कोणीच नाही. राहुल झोपला होता रात्री रूममध्ये. सकाळी उठल्यापासून आहे ना थोडंसं असं एकटंच वाटत आहे मला, कारण बाळाला बघायची सवय आहे, पूजाला बघायची सवय. तर आज दोघंही दिसेना. मला वाटलं बघावंसं तर मी जाईलच त्यांच्या घरी बाळाला भेटायला, पूजाला भेटायला. पण सकाळी सकाळी घरात भरपूर कामं असतात तर ती आवरली. माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, पण खूप जास्त थंडी वाजली ना मला, म्हणून मग मी इथे उन्हात येऊन उभी राहिली थोडा वेळ. म्हटलं उन्हामध्ये उभं राहून नंतर मग बाकीची कामं आवरू. अण्णा घरात आहे ना? अण्णा तुला बोलवलं पप्पांनी. आणि आता स्लॅब पण आज टाकायचा आहे. तर चला, आजचाही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला, आता दुपार झालेली आहे, सकाळची कामं आटोपली आणि आज मी ना सर्वांच्याच आवडीचा पदार्थ तो म्हणजे पिझ्झा. तर आज आपल्या या 25 लिटर OTG मध्ये छान असा मस्त चीज कॉर्न पिझ्झा बनवून दाखवणार आहे. तर चला, रेसिपीला सुरुवात करते. आणि OTG मध्ये आपण आज पिझ्झा बनवणार आहोत. याआधी आपण 3 पदार्थ बनवले. पहिले आपण मावा केक बनवला, नंतर पनीर टिक्का आणि गार्लिक ब्रेड, 3 रेसिपी बनवल्या. आजची आपली ही 4थी रेसिपी चीज कॉर्न पिझ्झा. तर चला सुरुवात करूया. आता मी पिझ्झा बेस घरीच करणार आहे. तर इथं वाटीमध्ये थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे, अर्धी वाटी. आणि त्यामध्ये 1 छोटा चमचाभर साखर आणि 1 चमचाभर आणि 1 सपाट चमचा भरून आहे ना इस्ट टाकायचं. तर हे सहज मार्केटमध्ये मिळून जातं, केकच्या शॉपमध्ये पण मिळून जाईल तुम्हाला. हे पाण्यामध्ये टाकल्यानंतर आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवायचं. आता याला आहे ना जवळपास 10 ते 15 मिनटं आहे ना असं झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर बघू आपण 10-15 मिनटं झालं आहे. तर आता इस्ट पण छान असं मस्त फुलून आलेलं आहे. तर आपण आता हे ना मैद्यामध्ये टाकणार आहोत. तर इथं मी वाटीमध्ये 1 वाटी भरून 1 छोटं पातेलं भरून आहे ना मैदा घेतलेला आहे. अंदाजे 250 ते 300 ग्रॅम हा मैदा असेल. यामध्ये चिमूटभर आहे ना चवीनुसार मीठ टाकायचं आणि इस्ट व साखर मिक्स केलेलं हे पाणी ना त्यामध्ये टाकायचं. आता जसं पाणी लागेल तसं आपल्याला हे थोडंसं भिजवायचं आहे. खूप जास्त घट्टसर गोळा काही करायचा नाही, थोडासा सेलसर गोळा करायचा आहे. जसं पाणी लागेल तसं टाकून आपण याचा गोळा करून घेऊ. आता आपल्या हाताला मैदा आहे ना चिपकू नये यासाठी यामध्ये ना 2-3 चमचे तेल टाकायचं आणि व्यवस्थित हे ना छान असं मळून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे आपलं हे पिझ्झा बेसचं बॅटर आहे ना झालं पाहिजे. आता खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही केलं मी. याचा अशा प्रकारे हुंडा बनवून ठेवायचा वाटीमध्येच. आणि याला आहे ना जवळपास 1 तासभर आहे ना झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर बघू 1 तास झाला आणि त्यानंतर हे बघा पीठ आपलं दुप्पट फुगलेलं आहे. तर अशा प्रकारे झालं पाहिजे. याला खूप छान अशी मस्त जाळी पडते. माझा 25 लिटरचा OTG ओव्हन आता आपल्याला 10 ते 15 मिनटासाठी प्रीहीट करून घ्यायचा आहे. तर इथे 3 बटन दिलेले. 1 नंबरचं बटन टेम्परेचर वाढवण्यासाठी आहे, तर 180 डिग्रीवरती आपण याचं टेम्परेचर वाढवलेलं आहे. आणि 2 नंबरचं बटनचे दोन्ही रॉड आपण चालू ठेवलेले, खालचा आणि वरचा. आणि खालचं 3ऱ्या नंबरचं बटन टायमिंगचं आहे. तर मी इथे 15 मिनटाचा टायमिंग लावलेला आहे. मी जे पीठ भिजवलेलं होतं ना त्याचे ना मी 2 हुंडे बनवले एकसारखे. आणि अशा प्रकारे याला हातानेच आहे ना पसरवून घ्यायचं किंवा मग लाटण्याने लाटलं ना थोडंफार तरीही चालेल. खूप जास्त पातळही लाटायचं नाही आणि खूप जास्त जाड पण ठेवायचं नाही. त्यानंतर आता याला आपल्याला बटर पेपरवर ठेवायचं आहे. तर मी OTG मधला ट्रे आहे ना तोच घेतला आहे. त्यामध्येच बटर पेपरवरती हा पिझ्झा बेस तयार करून घेतला. अशा प्रकारे कडेकडेने याला थोडंसं बटर लावायचं, कारण ओव्हनमध्ये थोडासा बेक होताना कडा आहे ना जळतात म्हणून. आणि अशा काट्याच्या चमच्याने आपल्याला याला टोचे मारून घ्यायचे संपूर्ण पिझ्झाला. आता सर्वात आधी यावरती आपल्याला पिझ्झा सॉस लावायचा आहे. तर इथं मी अंदाजे 2 चमचे पिझ्झा सॉस घेतलेला आहे. आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. संपूर्ण बेसला आहे ना तो अशा प्रकारे लावून घ्यायचा. आणि त्यावरती आता आपल्याला मोझरेला चीज आहे ना ते पसरवून घ्यायचं आहे.
तर मी इथे स्वीट कॉर्न पण घेतलेले, तर हे पण मॉलमधूनच आणलेले, इझिली मिळून जातात कुठेही पण. तर छान असे सर्व काही पसरवून टाकल्यानंतर यावरती थोडंसं चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो टाकायचा, टेस्टला खूप छान लागतो. तर अशा प्रकारे हे सर्व टाकल्यानंतर पुन्हा सर्वात वरती आपल्याला मोझरेला चीज टाकायचं आहे वरच्या बेसवरती. तर अशा प्रकारे हा आपला कॉर्न पिझ्झा आहे ना तयार झालेला आहे. आता याला आहे ना आपण ओव्हनमध्ये टाकू. तर ओव्हन प्रीहीट झाल्यानंतर ऑटोमॅटिक बंद होतं. तर लगेच यामध्ये ना सेंटरला ठेवायचा हा ट्रे, म्हणजे छान आपला पिझ्झा आहे ना बेक होतो. आणि जवळपास आता याला आहे ना आपल्याला 25 मिनटासाठी ना बेक करायचं आहे. तर टायमिंग लावून द्यायचा अशा प्रकारे. 25 मिनटं झाल्यानंतर आपण बघू. तर आपला पिझ्झा छान असा मस्त फुगून आलेला आहे आणि झालेला पण आहे. अजून एक हुंडा राहिलेला होता पिझ्झा बेस, मी त्याचा तयार करून घेतला आणि त्यावरती पण पिझ्झा सॉस लावून आता पनीर, शिमला आणि टोमॅटो टाकलेलं आहे. पनीर मी थोडंसं मेयोनीज आणि टोमॅटो सॉसमध्ये मिक्स करून घेतलं होतं आणि त्यावरती पण आता चीज पसरवून टाकते. तर यावरती चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो पण टाकला आणि आता आपला ओटीजी आता बंद झालेला आहे. चीज कॉर्न पिझ्झा आपला इथे तयार झालेला आहे. तर तो अशा प्रकारे काढून घ्यायचा. ही पकड आहे ना याच्यासोबतच मिळते, तर त्याच्याच साहाय्याने आपल्याला ट्रे बाहेर काढायचा आहे. आणि आता आपलं ओव्हन प्रीहीट झालेलंच आहे. तर लगेच दुसरा पिझ्झा आहे ना ट्रेमध्ये ठेवून, ट्रे ना अशा प्रकारे पकडून आहे ना त्यामध्ये ठेवायचा आहे ओटीजीमध्ये. तर ट्रे गरम असतो ना, त्यामुळे डायरेक्ट हाताने ठेवू नका. अशा प्रकारे सेंटरला हा पिझ्झा पण ठेवून ना बेक करून घ्यायचा. याचा टायमिंग पण आपल्याला आहे ना 25 मिनटंच लावायचा आहे. चीज कॉर्न पिझ्झा आपला गरम गरम आहे. तर याला लगेच असं कट करून घेते. खूप छान दिसतोय आणि खायला पण खूप टेस्टी झालेला होता. चला, आज मी ना 2 पिझ्झा बनवले. आता एक होतोय आणि ओटीजी तुम्हाला आवडला असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता. आणि हा पण 20 ते 25 मिनटानंतर आहे ना छान असा मस्त बेक झालेला आहे. तर यालाही आता आपण अशा प्रकारे बाहेर काढून घेऊ. तर खूप मस्त दिसतोय. दुपार झालेली होती, 3-3:30 वाजले होते. बाहेर आहे ना स्लॅबचं मशीन आलेलं होतं मोठं. तर आता त्याची पूजा करून घेते. दुसऱ्या फ्लोअरला स्लॅब टाकताना पण मशीनची आम्ही पूजा केली होती आणि पेड्याचा प्रसाद, नारळ, हार, फुलं सर्व काही आणलेलं होतं मिस्टरांनी. राहुलला नारळ सोलायला लावलेले. सर्व काही कामगार आलेले आहे. स्लॅब टाकायच्या वेळेस खूप गर्दी असते, घाई गडबड असते. सर्व पाणी वगैरे व्यवस्थित पोहोचलं पाहिजे. सर्व काही खडी, सिमेंट सर्व काही जाग्यावर ठेवावं लागतं आणि स्लॅब टाकण्याचं काम जरा थोडंसं कठीणच असतं. म्हणजे कुठे स्लॅब आपला लीक राहिला नाही पाहिजे, त्यामुळे सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते. म्हणून आपण ह्या मशीनची पण पूजा करायची, जेणेकरून आपलं सर्व काही कार्य ना चांगलं पार पडावं. नारळात भरपूर पाणी होतं. मला आवडतं नारळातलं पाणी. राहुलने मला प्यायला दिलं आणि तिथे प्रसाद ठेवला, दक्षिणाही ठेवली आणि सर्व पेड्याचा प्रसाद आहे ना सर्व लोकांना आहे ना कामगारांना वाटायला सांगितला. घर अगदी शांत झालेलं आहे. बाळ आणि पूजा नाही ना, त्यामुळे एकटं एकटं वाटतंय. मिस्टर आणि राहुल पण बाहेर आहे, कारण 3ऱ्या फ्लोअरचा स्लॅब चालू आहे ना. तर ते मशीन आलेलं आहे, आता बंद झालेलं आहे. आणि ज्या ताई आलेल्या होत्या त्याही गेल्या घरी. पिझ्झा सर्वांना दिला, खूप छान झालेला होता आणि सर्वांच्या कमेंट्स पण वाचल्या. काहींना रिप्लाय दिला, काहींना रिप्लाय द्यायचा बाकी आहे. आता सध्याची परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे. खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स आलेल्या आहे की पूजाला इतके लवकर का पाठवलं. आणि काही ताई बोलल्या की बरं झालं पूजा तिच्या घरी गेली, तिच्या सासरी गेली, कारण बाळाचं बालपण त्यांनाही आठवलं पाहिजे. तर खरं तर पूजाला इतके लवकर पाठवायचं नव्हतंच मला, पण काही कारणांमुळे ना, मजबुरीमुळे काही निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. सध्याची परिस्थिती अशी की आमची थोडीशी धावपळच चालू आहे. हिवाळा चालू आहे तर लाडूच्या ऑर्डर पण बऱ्याच येत आहेत आणि माझी पण थोडीशी तब्येत जरा बरी नाही आहे सध्या, कारण मला आमवाताचा त्रास आहे. तर मी ट्रीटमेंट तर चालू केलेली पूजाने मला, बरेच 2-3 महिने झाले तेव्हापासून. तर थोडासा फरक पडलाय, पण सध्या आमच्याकडे थंडी खूप आहे, त्यामुळे मग माझे ना सांधे दुखत आहे. कधी कधी मनगट इतके दुखतात ना की काही उचलता येत नाही. कधी कधी खांदा दुखतो तर काही आपल्याला असं घेता येत नाही, खांदा वरती होत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. बाळाला सुद्धा मला घेता येत नव्हतं. 2-4 दिवस तर पूजाने स्वयंपाक केला, तिनेच मला जेवायला दिलं. म्हणजे घरातली थोडीफार कामं पण पूजा करायची. मग मीच विचार केला की आपले तर दिवस कसे जातील, पण मुलीला कशाला आपण त्रास द्यायचा. म्हणून मीच हा निर्णय घेतला की तिच्या घरच्यांना सांगितलं की आता हिला घेऊन जा,
तिचे घरचे तर उलट म्हटले की राहू द्या तिला, थंडीचे दिवस आहे, 3-4 महिने. पण कसं आहे, आमचं घराचं काम चालू आहे, आम्ही आमचं काम बंद करून ठेवू शकतो अजून 2-3 महिने. तसंही पण दिवाळीच्या पिरियड नंतर आमचं महिनाभर काम बंदच होतं. पण समोर काम चालू आहे घराचं, त्यांचं काम आपण बंद करू शकत नाही. दुसऱ्यांना आपण नाही सांगू शकत की तुमचं काम बंद ठेवा, आम्हाला त्रास होतोय. त्यांचं स्टील कापताना आवाज येतो, काही ना काही करताना आवाज येतो, ठोकाठाकीचा आवाज येतोच. आता बाळाला पण आवाजाची इतकी सवय झाली होती, तर बाळ सुद्धा काही रडत नव्हतं कधी. पण मग आपण तिकडे दुर्लक्षच केलं होतं की ठीक आहे जाऊ द्या. आणि हिवाळा चालू आहे, तर हिवाळ्यामुळे बऱ्याच ऑर्डर येतात लाडूच्या, मसाल्यांच्या. तर बिझनेस काही आपण बंद करू शकत नाही. लोकांना काही आपण सांगू शकत नाही ना की आम्ही हे देऊ शकणार नाही, ते देऊ शकणार नाही. आता माझे रील बघूनच काही ऑर्डर येतात. युट्यूबला चॅनल आहे, तर ते बघूनच ऑर्डर येत असतात मला. तर बंदही केलं तर आपल्याला ऑर्डर येणं काही बंद होणार नाही, चालूच राहतील. त्यामुळे मग बिझनेसही चालूच आहे. आणि मी काही लाडू मसाले आता सध्या बनवतच नाही. 2 ताई येतात, त्याच बघतात, त्यांना सर्व काही प्रमाण लिहून दिलेलं असतं, त्या प्रमाणानुसार त्या करतात. जसे मी सेम करते, अगदी सेम तीच टेस्ट असते आणि तेवढीच स्वच्छता असते. मी लक्ष देऊन सर्व काही त्यांच्याकडून करून घेते. आणि आता पूजा आणि बाळ तिच्या घरी खूप खूप आनंदी आहे. खरं तर आपली मुलगी इतकी आनंदाने, उत्साहाने तिच्या घरी जाते, हेच आपल्या आईवडिलांना पाहिजे असतं, बरोबर की नाही. तर तिचे घरचे पण खूप आनंदी आहे. आणि तिथे गेल्यापासून पूजाला त्यांनी जास्त कामही करू दिलं नाही. आता बऱ्याच ताई बोलल्या की आईच्या घरची माया वेगळीच असते. उलट तिला इथे जास्त काम करावं लागायचं, तिथे कमी काम करावं लागतं. ऋतू असते माझी बहीण, ऋतू पण तिची काळजी घेते. बाळाला सांभाळायला तिथे बरेच जण आहे, सर्वजण बाळाला घेतात. इथे बाळाला घ्यायला पण लवकर कोणी नव्हतं, कारण पूजेचे पप्पा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शेतात असायचे. राहुल सारखा कामात बिझी असतो, त्याची पॅकिंग, ऑर्डर घेणं देणं, कुरिअर पार्सल देणं, सर्व त्याच्या कामामध्ये तो बिझी असायचा. अधूनमधून तो घ्यायचा बाळाला, तितक्या वेळ थोडासा वेळ. मी पण माझ्या कामात बिझी, अधूनमधून मी घ्यायची बाळाला. पण दिवसभर पूजाला बाळ सांभाळावं लागायचं. परत सर्व काही बाळाचं बघणं ती करायची. मग मीच विचार केला की ठीक आहे, आपल्या घरात पण खूप धावपळ चालू आहे, पसारा तर इतका आहे घरामध्ये की आता तुम्हाला काही सांगायचं. त्यामुळे मी घराचं काम आहे ना फटाफट करायला सांगितलेलं आहे की 2 महिन्याच्या आत वरचं काम झालंच पाहिजे. आणि थोडंसं मोकळं असलं ना तर छान वाटतं. घरामध्ये इतका पसारा आहे ना की काही शूट घेताच येत नाही. पहिले तुम्ही माझे व्हिडिओ बघायचे तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात, पण आत्ताचे व्हिडिओ आहे ना मला असं वाटतं की म्हणजे व्हिडिओ करणंच बंद करावं. कारण रोज तुम्हाला दाखवायचं काय ते मला खूप टेन्शन असतं. आतापर्यंत पूजा बाळ असायचे तर मी त्यांचं थोडंफार तुम्हाला दाखवायची. पण घरामध्ये जागोजागी पसारा आहे, मसाले, गोण्या आहे, खारका आहे, कट्टे, ड्रायफ्रूट आहे, सर्वच रॉ मटेरियल आणलेलं असतं. तर मग काय दाखवायचं, काय शूट करायचं समजत नाही. म्हणून कधी कधी असं वाटतं की 2-1 महिने आपण व्हिडिओ बंद करून ठेवू. वरती जेव्हा आपलं घर होईल तेव्हा आपण छान छान सर्व काही व्हिडिओ चालू करू, तेव्हा दाखवू. तर माझ्या मनात कधी कधी येतं असं. तर तुम्हीच सांगा काय करायचं. आणि मी माझी काळजी पण घेते. सध्या माझा डाएट वगैरे व्यवस्थित ठेवते, लवकर झोपते, लवकर जेवण करते, सकाळी थोडा नाश्ता करते. त्यामुळे मला जरा बरं वाटतंय, आतून थोडंसं छान वाटतंय. पण कधी कधी ना हाडं दुखतातच माझे. कधी कधी चालायला प्रॉब्लेम होतो, सकाळी उठल्या उठल्या खूप प्रॉब्लेम होतो चालायला किंवा काही काम करायला. कारण रात्रभर आपण झोपलेलो असतो तर आपले हाडं आहे ना आखडलेले असतात. त्यामुळे कधी कधी हात वर होत नाही. त्यामुळे ना मग मी विचार केला की आपल्यालाच बरं नाही आणि पूजाला इथे ठेवायचं. ती तिचं करून घ्यायची. आता ती 1.5-2 महिन्याची झाली तर ती बरंचसं काम करायला लागली होती 8-10 दिवसापासून. आणि तसे पण आमच्याकडे नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर फक्त 1.25 महिना किंवा 1.5 महिनाच ठेवतात. मी स्वतः माझ्या आईच्या घरी ना 2दा डिलिव्हरीच्या वेळेस 1.25 महिनाच राहिलेली आहे. माझ्या बाकीच्या बहिणी पण 1.5 किंवा 2 महिनेच राहिलेले आहे. सिझरिंग झालेलं असलं तरच आमच्याकडे 3-3.5-4 महिने ठेवतात. नॉर्मल डिलिव्हरीला इतक्या दिवस कोणी ठेवत नाही. तर आता तुम्हाला समजलंच मी पूजाला काय इतक्या लवकर तिच्या घरी पाठवलं. आता दुसरा एक प्रश्न तो पण खूप साऱ्या ताईंनी केला की पूजाच्या बाळाचं बारसं केल्याशिवाय तुम्ही कसं काय बाळाला आणि पूजाला तिच्या घरी पाठवलं. तर पहिले तर आमच्याकडे बारसं करतीच नाही. ज्याला हौस असेल ते करतं, कोणी सासरी करतं, कोणी माहेरी करतं.
आणि मला खूप हौस होती आपल्या लाडूचं बारसं करायची. पण प्रॉब्लेम तुम्हाला समजलाय की घरामध्ये खूप पसारा आहे सध्या, बांधकाम चालू आहे सध्या, तर घरामध्ये बारसं नाही करू शकत आत्ता. बाहेर हॉल बघत होतो आम्ही, पण थंडी इतकी आहे की बाहेर कार्यक्रम करायचा. तर मीच पूजाला बोलली की थोडे दिवस थांब, वरती घराचं काम झालं का आपण बाळाचं बारसं करू. बारसं मीच करणार आहे, मीच करेल असं बोलली. पण मग नंतर पूजाचे घरचे बोलले की आम्ही करू घरी बारसं बाळाचं. मग बघू आता, त्यांनी केलं तर तिथे करतील त्यांच्या घरी, नाहीतर मग वरती आपला हॉल वगैरे रेडी झाला की वरती बारसं करू. असं काही नसतं आमच्याकडे की 1.25 महिना झाला आणि लगेच बारसं करा. कधी पण बारसं केलं तरी चालतं. बाळाचं नामकरण करायचंच आहे ना आम्हाला. तो कार्यक्रम कधीतरी होईलच, तेव्हा तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवू. पण सध्याची परिस्थिती अशी की बारसं करायचं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, फॅमिली खूप मोठी आहे. 4 लोकांना सांगून काही उपयोग नाही. आम्हाला सांगायचं असलं तर आम्ही सर्व फॅमिलीला सांगतो. आमची घरचीच फॅमिली 200 ते 250 लोक आहे. आणि तुम्ही सांगा माझ्या घरात इतके लोक बसतील का? सध्या 10-12 लोक आले तरी बसायला अडचण होते. म्हणून मग आम्ही हा कार्यक्रम आता पुढे ढकललेला आहे की करू, नंतर निवांत करू. आणि आमच्याकडे पहिली म्हणजे बारसं करतीच नाही, कोणीच करत नाही माहेरी बाळाचं बारसं. ज्यांना हौस असते ते करतात. अजून तरी आमच्या फॅमिलीमध्ये कोणत्याच बाळाचं बारसं झालेलं नाहीये. माझ्या मुलांचंही नाही झालं, सासरी नाही, माहेरी नाही, कोणाचंच बारसं झालेलं नाहीये. पण आम्ही आमच्या लाडूचं बारसं चांगलंच करू आणि तुम्हाला नक्कीच दाखवू जेव्हा करू तेव्हा. फक्त थोडासा वेळ द्या आम्हाला, कारण या सर्व धावपळीतून थोडीशी आमची सुटका झाली की आम्ही निवांत झालो की सर्वच काही तुम्हाला व्यवस्थित दाखवू. आणि घर बांधण्याची घाई पण माझीच आता चालू आहे, कारण खाली मला किचनमध्ये पण आहे ना आता रेसिपी करायला प्रॉब्लेम होतोय. कारण त्या ताई आलेल्या असतात, लाडू मसाले करत असतात, त्यामुळे काही दाखवता येत नाही, बोलता येत नाही. असं मोकळं पाहिजे ना रेसिपी करताना आपल्याला व्यवस्थित. हॉलमध्ये पण काही शूट घेता येत नाही, काही दाखवता येत नाही, त्यामुळे जरा व्हिडिओ करायला आहे ना प्रॉब्लेमच येतोय. म्हणून मग मी विचार करत होते की आपण व्हिडिओ करणंच बंद करावं थोड्या दिवस, 1-2 महिने. तर माझा तरी असा विचार चालू आहे की मी पण थोडीशी नीट होईल. म्हणजे मला या थंडीमुळे पण जरा त्रास होतोय, तर त्यातून मी बाहेर येईल, थोडीशी थंडी कमी होईल. कारण थंडी वाजून आली की मग मी इथेच झोपून घेते लगेच ब्लँकेट घेऊन. दुपारची पण थंडी वाजते मला कधी कधी, त्यामुळे मग मला समजतच नाही की आपण रोजचं काय दाखवायचं. तुम्हाला का होईना माझे व्हिडिओ आवडतात, तर रोज काहीतरी नवीन नवीन बघायला तुम्हाला आवडतं. सारखं तेच तेच बघायचाही तुम्हाला कंटाळा येतो, मला पण समजतं ते. त्यामुळे मग मीच विचार करते की काय करायचं. तर तुम्ही मला नक्कीच चांगला सल्ला द्याल, हीच तुमच्या कोण अपेक्षा आहे मला नक्कीच सांगा, मी काय करू. आता आई वडील आलेले आहे, मला त्यांना भेटायला जायचं आहे. तर हा व्हिडिओ इथे संपवते. पुढचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला येईल तेव्हा बघा. बाय बाय, शुभ संध्याकाळ.